भक्तीनं यथा ज्ञानेनं गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजची मॉर्निंग खूप लेट झालेली आहे आणि आज जागरणी मुले लेट उठलेले आहे. सो आपण ब्लॉगला सुरू करूया. आज आहे विसर्जन सोहळा. पुढे बघूया काय काय. आज पण खूप मजा करणार आहेत आणि इथं सगळीजण सज्ज झालेले आहेत. हाय करा तर तर गाईज बाहेर बघूया काय चाललंय. लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघू शकता बाहेर पुरणपोळी काय चालू आहे. काय 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 झालेलं आहे. हा छोलेची भाजी, पुरणपोळी, नारळाच्या करंजा, रव्याच्या करंजा सगळे आणि पायनूची भाजी पण आहे बरोबर. पायनूची भाजी पण आहे. गाईज स्ट्रेट येऊन पुढे बघत राहा आणि स्किप नका करू कुठला पण भाग. कंटिन्यू राहा. भक्तीनं यथा ज्ञानेनं ब्राह्मणद्वारा उत्तर पूजनांच करिष्ये. हे सोडून दे. तू यांचा करता तू त्यांचं करता म्हणून मी म्हटलं केलं. आता त्याला हा आपला संकल्प काल आपण याच्यानंतर ते कलश शंख घंटी आणि दिवाळीची पूजा केली. आज काय कारण तुम्ही सकाळी सगळ्यांची पूजा ऑलरेडी केली. सगळ्यात तुला व्हायला येतं कलशाला फुल व्हायला असेल नाही कशाला नाही बाबा. आम्ही फक्त अशीच पूजा करतो. कलशाला आता नाचायला सुरुवात केली. आता लवकर जाऊन नाचायचं विसर्जन सोहळा असेल आपण ते पण एन्जॉय करू. आणि आता सगळीजण बाहेर नाचायची पण सुरुवात केली. त्याच्यामुळे तुम्हाला माझा ऑडिओ नीटपणे पोहोचत नसेल. सो आपण ते पण बघूया.
हा मी त्याला पुढे नंतर पुढे होते त्याला Gloria.
गौरी माते की गौरी माते की गौरी माता की गौरी चालल्या गावाला. विसरून गेलो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.